या ठिकाणी गावठी गाय कोणीतरी सोडून दिली. पूर्णपणे थकलेली आणि म्हातारी वृद्ध झालेली गाय आहे. शेवटचं आयुष्य शेवटचे काही क्षण तिची शिल्लक आहेत. आता ही कोणती एका शेतकऱ्याने पाळलेली गाय असेल, त्याच्या पण दावणीला असेल, तिने खूप गोरे कारोडी यांना जन्म दिला असेल. त्यातली गाय गोरे हे बैलगाडा घाटात पहिला नंबर आणला असेल. आता ती बघा मला पाहून पळत चालली दुसरीकडे. कारण का, तिला खूप जण हुसकून लावले. प्रत्येकाने कोणी हाणलंय, कोणी काय केलंय, कोणी काय केलंय. अशी मुकी जनावर आहे. जोपर्यंत शेतकरी तिचा फायदा आहे तोपर्यंत सांभाळतात आणि नंतर सोडून देतात. तर काय ती एखादा महिना 2 महिने जाऊ शकते, पूर्ण थकून गेलेली. शेतकरी सांभाळच तयार नाही आजकाल. जर्सी गायची ते अंतुले सोडून देतात, त्याचा फायदा नाही म्हणून. आता ही गावठी गाय, देशी गाय हिला म्हणतो. म्हणजे खरंच हिला आपण लक्ष्मी मानतो. 33 कोटी देव हिच्यामध्ये आहे, पण दिली सोडून. का तर हिचा काहीच फायदा नाही. आता हिला विनाकारण खायला का घालायचं. पुढं चालले. तिला काय करू आपण, पकडू आणि घरी घेऊन जाऊ. शेवटचे काही क्षण ती जगेल. ती थांबणारच नाही, ती पुढंच चालली. कधी कोणत्या ती वावरात जाणार, चालणार, कोणते तिला काठीने आणणार, कोण दगडाने आणणार. खूप अवघड आहे मुख्य प्राण्यांचं जीवन. एक तर पूर्णपणे बिबट्याचा भाग आहे. इथे खूप मोठ्या प्रमाणात बिबटे राहतात. बिबट्यांची संख्या प्रचंड आहे या भागात. शेतकरी हल्ली सांभाळायलाच तयार होत नाही. ज्याचा फायदा आहे ते सांभाळायचं, ज्याचा तोटा आहे ते हुसकून लावायचं. एक मुकं जनावर आयुष्यभर त्यांनी आपल्या शेतकऱ्याची, मालकाची सेवा केली. तिच्या दावणीला आयुष्यभर राहिली. तिचे दूध त्यांनी विकले असेल किंवा घरी त्यांची लहान मुले वगैरे यांनी आवडीने खाल्लं असेल. खरं तिला आत्ता खरं त्याची गरज आहे. या वाईट काळात शेतकरी सोडून देतो. पूर्णपणे आता गायरान नाही म्हणता येणार इकडे. पूर्णपणे हा बागायत एरिया आहे. तर तिला हुसकून लावेल. कोणीच तिला सांभाळणार नाही. खुद्द मालकानेच सांभाळली नाही, दुसरा काय सांभाळेल. आता अशी कुठेतरी हिला बिबट्या खाऊन टाकणार. इकडे बिबटे खूप आहेत. अशीच इकडे तिकडे फिरेल. पण ज्याच्या दावणीला होती त्यांनी सांभाळायला हवी होती. आता त्याचेच आईवडील असे म्हातारे झाले, तो सोडून देईल का? किंवा ज्यांनी सोडली तोही आज न उद्या म्हातारा होईल. त्याच्या मुलांनी त्यांना सोडलं तर त्यांना काय वाटेल? विचारच करत नाही शेतकरी. फक्त जर्सी गाय सांभाळायची, तिला अंतुले झाला का तो सोडून द्यायचा. कारोड झाली तर सांभाळायची. अंतुले 2 दिवसाचे सोडून देतात, 1 दिवसाचे 2 दिवस. म्हणजे त्याला दूध तर पाजा, जेव्हा ते खायला लागतील तेव्हा सोडून द्या. आता हिला खायला ही म्हातारी गाय काय खाणार, किती खाईल? सेवा केली पाहिजे. इकडं राहील, तिला खाणं खूप आहे. पूर्ण हा कॅनॉलचा कडाचा भाग आहे. पूर्ण हिरवळ आहे. आताच कॅनॉलला पाणी येऊन गेले, जागोजागी पाणी पण साचलेलं आहे. तिला खायची कमी नाही आहे. गवत आहे, पाणी आहे,
पण होणार काय आहे, कोण तिला टेकूनच देणार नाही. प्रत्येकजण त्याच्या क्षेत्राकडून, त्याच्या जमिनीतून, त्याच्या शेतातून तिला हुसकून लावेल. तर मी जवळ गेलो तर ती लगेच निघेल. नाही यांचा बँक बॅलन्स आहे. ओके, जनावरांचा नाही बँक बॅलन्स आहे ना. त्यांची म्हातारपणची काही एफडी केलेली आहे. जे काय ते पूर्णपणे मालकाच्या भरोशावर आयुष्यभर ते मालकाची सेवा केली. त्याच्या पोरांना, नातवांना दूध दिलं. त्याची त्याच्या गोऱ्यांना, वासरांना दिलं नसेल, पण त्यांच्या मुलांना दिलं असेल. तरी हिने कधी दुजाभाव केला नाही. आणि आज खरं हिला तिची मालकाची गरज आहे, तिला त्या दावणीची गरज आहे. पण तिथं मालकाने ठेवली नाही, तिला हुसकून लावली. पूर्णपणे डोळ्यातून आसूर चालले तिचे. थकलेली बेवारस गोमाता. तिला नाही का कोणी सांभाळेल, फक्त तिला कोणी हुसकून लावू नका. समजा आता हे कांदे, या कांद्यात जर गेले तर किती कांदे खाईल. मागच्या वर्षी तर कांदे शेतकऱ्यांनी सोडून दिले, बाजारभाव काही. अशा मुख्य जनावर खाली तर लगेच त्याला बदडून काढतील. दगड, काठी, गोटे जे काही हातात येईल ते फेकून मारतील.